आपले नशीब कसे पाहावे हे समजून घेणे आणि घडवणे खूप महत्त्वाचे आहे. हे या व्हिडिओमध्ये सोप्या पायऱ्यांच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. स्वतःची ओळख. आपले नशीब जाणून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला ओळखणे. आपले गुण, दोष, आवडी आणि भीती समजून घ्या. आपल्या जीवनाबद्दल विचार करा, आपल्या निर्णयाबद्दल विचार करा आणि आपल्याला काय आनंदी बनवते ते शोधा. आपल्या विचारांना आणि भावनांना लिहून काढणे यात मदत करू शकते. स्वतःला प्रश्न विचारा, जसे की माझ्या आवडी काय आहेत आणि माझे सर्वात मोठे गुण कोणते आहेत. स्पष्ट उद्दिष्टे ठरवा. आपल्याला चांगली ओळख झाल्यानंतर स्पष्ट आणि साध्य होणारी उद्दिष्टे ठरवा. ही उद्दिष्टे विशिष्ट, मोजण्यायोग्य, साध्य होणारी, संबंधित आणि वेळबद्ध असावीत. उदाहरणार्थ, मला यशस्वी व्हायचे आहे असे म्हणण्याऐवजी मला पुढील 3 वर्षांत माझ्या कंपनीत व्यवस्थापक बनायचे आहे असे ठरवा. स्पष्ट उद्दिष्ट आपल्याला मार्गदर्शन करतात आणि लक्ष केंद्रित ठेवतात. कृती करा. उद्दिष्टे निश्चित करून चालणार नाहीत, त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. आपली उद्दिष्टे लहान, साध्य होणाऱ्या कामांमध्ये विभागा आणि त्यावर काम सुरू करा. सातत्य महत्त्वाचे आहे. नियमितपणे घेतलेल्या लहान पावलांनीही मोठे यश मिळू शकते. उदाहरणार्थ, आपले उद्दिष्ट पुस्तक लिहिणे आहे तर दररोज ठराविक शब्द लिहिण्याचे ठरवा. अनुकूलता आणि शिकणे. जीवन अनिश्चित आहे आणि कधीकधी गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणेच होत नाहीत. अनुकूल राहणे आणि बदल स्वीकारणे महत्त्वाचे आहे. आपल्या अनुभवातून शिका, ते यशस्वी असो वा अपयशी. प्रत्येक अनुभव एक धडा आहे, जो आपल्याला आपल्या मार्गाजवळ घेऊन जातो. आव्हानांना वाढ आणि सुधारण्याच्या संधी म्हणून स्वीकार करा. मार्गदर्शन शोधा. इतरांकडून मदत आणि मार्गदर्शन घेण्यास घाबरू नका. हे मार्गदर्शन गुरु, प्रशिक्षक, मित्र किंवा कुटुंबाच्या स्वरूपातून असू शकते. इतरांचे अनुभव आणि दृष्टिकोन महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकतात आणि आपल्याला दिसले नाहीत अशा गोष्टी समजावू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या क्षेत्रातील एक गुरु आपल्याला करिअरमध्ये प्रगती कशी करावी याबद्दल सल्ला देऊ शकतो. सकारात्मक राहा. सकारात्मक दृष्टिकोन राखणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मानसिकतेचा आपल्या परिस्थितीचा आणि प्रतिक्रिया कशा असेल यावर मोठा परिणाम होतो. सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला प्रेरित आणि सक्षम ठेवतो. अगदी संकटाच्या वेळीही आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करा, कितीही लहान असो. संतुलन आणि कल्याण. आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याण आपले नशीब घडवण्यास मदत करतात. योग्य कामजीवन संतुलन राखा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ध्यान किंवा योगासारख्या तणावमुक्ती तंत्रांचा वापर करून आपले मन शांत आणि लक्ष केंद्रित ठेवा. इतरांना योगदान द्या. आपल्या नशिबाचा एक भाग कदाचित इतरांच्या जीवनावर होणारा परिणाम असेल. स्वयंसेवा, गरजू लोकांना मदत करणे किंवा एक समर्थक मित्र असणे यामुळे उद्देश आणि समाधान मिळते. हे एक सकारात्मक परिणाम निर्माण करते आणि आपल्या अनपेक्षित संधी आणि संबंध मिळवून देते. विचार आणि सुधारणा. नियमितपणे आपल्या प्रगतीचा विचार करा. आपण आपल्या उद्दिष्टाकडे जात आहात का? आपल्याला काही बदल करण्याची गरज आहे का? हा विचार आपल्याला आपल्या योजना आणि कृतीमध्ये आवश्यक बदल करण्यास मदत करतो. जीवन एक प्रवास आहे आणि आपला मार्ग वाढत जाईल तसाच बदलत जाईल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. शेवटी प्रक्रियेवर विश्वास ठेवा. आपल्यावर विश्वास ठेवा की आपण आपले नशीब साध्य करू शकता आणि आपण घेतलेले प्रत्येक पाऊल आपल्याला तिथे घेऊन जात आहे. कधीकधी मार्ग स्पष्ट नसतो, परंतु स्वतःवर आणि प्रवासावर विश्वास ठेवणे आपल्याला पुढे ठेवेल. या पायऱ्यांचे अनुसरण करून आपण आपल्या नशिबाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि घडवू शकता. लक्षात ठेवा, नशीब केवळ भाग्याचा नाही, तर आपण दररोज घेतलेल्या निर्णयाचा आणि कृतींचा परिणाम आहे.